आम्ही जो बसलो ना तो सागवानी असा आणि सांग ना. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजचं ब्लॉग थेट आपल्या सावंतवाडीतनं सुरू झालेला असा. तर मी आणि आज मम्मी इल्लेलं असं सावंतवाडीमध्ये लाकडी फर्निचर बघण्यासाठी. तर आम्ही सर तलावाच्या तिसर बसलेली असो. मम्मी सरच बसली आ. सकाळी आम्ही लवकर इलो 8च्या बसने. आणि मम्मी मागेच हल्लीच मयुराक पोचयताना इल्लेली होती. तर उतला आज जाऊया. आज मंगळवार पण असता, तर आज आठवडी बाजार पण असता. आमका आमच्या आठवडी बाजारासाठी सावंतवाडी घेऊचा लागता. आमच्या गावापासून सावंतवाडी ते 24 ते 25 किलोमीटर असा. बसने आमका प्रॉपर 1 तास लागता. तालुका आमचं सावंतवाडी लागता. त्याच्यामुळे तालुक्यात जर काही काम असलं तर आमका इतक्या लांब येऊचा लागता. बाजार कलंबिसला असता, पण मोठो बाजार उठलास तर आमका सावंतवाडीच असा. तर जरा वेळ आम्ही सर बसतो, त्यानंतर आम्ही फर्निचरवाल्याकडे जातो. तर आजच्या व्हिडिओ मंडळी सुरुवात करूया. तर आज जरा बामटीचा कसं सकाळी सकाळी वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे ढगाळ पूर्ण सकाळ काय दिसता. वट वागळा कितकी तरी बसली आहेत झाडावरती. तलावाचं पाणी सध्या खराब झालेलं आहे, एकदम हिरवट हिरवट. तर आता जरा बसतो आम्ही. सावली एक मस्त वाटता. सावंतवाडीत गेल्यानंतर काय जातं, बसमधनं उतारला की लगेच बाजारात सुटला असं जातं. पण आम्ही आज लवकर इल्यामुळे दुकानं वगैरे अजून उघडाक नाही, टाईम हा थोडं, म्हणून जरा शांततेत बसतो. बऱ्याच दिवसांनी आज योगा गेलो असं बसण्यासारखं. नाही तर वाडीत इल्यानंतर कधी बसाकाच गावणार आहे ना. आणि मम्मीचा आज उपवास पण असा, ती काहीतरी खाय तुंजे, त्याच्यामुळे बघूया. खिचडी गावलीच झाडे ना. हळूहळू चलत जातं. आणि समोर तिसरना झाड असा, या ते का इतकी वटवागळा आराडतात आणि भरपूर अशी वटवागळा असतात. दाखवते मी तिसर गेल्यानंतर खराब झाला आहे ना. आणि तलावाचं पाणी एकदम हिरव्या गार झालेलं असं आहे बघा. कमी झाला त्याच्यामुळे कमी झाला ना 8ला त्याच्यामुळे सध्या गरमी खूप म्हणजे भयंकरच गरमी आहे. आम्ही तर पायऱ्यात जाणच नाही सकाळच्या टायमिंगने, संध्याकाळीच एकदम. कितकी वटवागळा बघ. सगळे काय सगळी खडेखड्याची सगळ्या गावची जमा झालेली आहे. फळा सुद्धा इतकी लागणार नाही. आमका आता तलावाकडनं आम्ही सरळ जातलो शिल्पाग्रामच्या वाटेन. तर ऊन असा, त्याच्यामुळे मम्मीने सनग्लासेस लावलेले असतात. गॉगल लावल्यानंतर जरा ऊन कमी लागतं. सावली कशी येत आणि मस्त थंड थंड वाटतं. तर आम्ही हळूहळू चलत चलत जातो. आम्ही इलेले असं बरोबर भाग्यलक्ष्मी एंटरप्राइजेस. तर याच्या आतमध्ये पहिलीच रूम गावतात, त्याच्यामध्ये सगळा जो सामान असा तर लायलेला असा. तर चला मग आपण बघून घेऊया. तर आम्ही आत्ताच येलो तर कोकण फर्निचर या बिल्डिंगच्या पहिल्याच रूमकडे त्यांचा शॉप असा आतमध्ये. तर चला मग बघून घेऊया. आम्ही आता इलेलं असं कोकण फर्निचरमध्ये. तर पहिलंच देवार वगैरे असं. तर हे 2 सागवानी आहेत ना. सागवाच्या झाडापासून कॉटा. डायनिंग टेबल कसा, ह्याच्यावरती तुम्ही काच बसवू शकताय. अजून म्हणजे जे वस्तू असतात ते भरूचे असतात. तुम्ही ते एकत्र करून हे करा. हो. कधीपासून मी आत्ताच पोचलो. शिल्पाग्रामकडे जाण्याचा जो रस्ता असता तर तिसरसून भाग्यलक्ष्मी एंटरप्राइजेसच्या एका रूममध्ये हा सगळा काय असता तर ते बघू शकता. मी बघितलो. तर आम्ही जो बसलो ना तो सागवानी असा. आणि सांग ना आता सागवानी मजबूत असते का, कधीच काय जायचं नाही. सागवानी फर्निचर नाही का पॉलिश करू शकतो आम्ही. त्यासोबतच बराच असा डायनिंग टेबल होणं नको, परत सोफा सेट सगळे गोष्टी डिझाईन मस्त. मी डिझाईन खूप आवडली. तर आता इसरचा बघून आम्ही आता थोड्या वेळाने जातो बाजारात.
जातो आता 11 वाजलेले असतात आमका आता फर्निचर वगैरे बघू सगळा. तर मम्मी तिसला काही फर्निचर आवडला. लाकडाचा कसं असतं सागवानी चांगला काळ ठिकाण येतात, बाकीचे असतात लाकडाचे पण ते किसल्या लाकडापासून बनवलेलं असतं त्या समजा घेणार नाही. तर आता मी हळूहळू जातो मार्केटमध्ये. ऊनच असा जरा गाडी असलेली तरी पटपट कामा जाणं असती पण असं तर आम्ही या दुकानात जरासा बारीक सारीक सामान घेतला. नेल पॉलिश काय नेल पेंट हो येते 20 वाले. जरासं ना आम्ही सर मम्मीक ना बांगडे भरूचे आहेत तर त्यासाठी मम्मी इलेली आहे. टेबल घेण्याचे किसले घर त्याला आता असंच रेशमी करते एका आता ते सगळं गेलं पुढे जातात. घे टेबल हा घे तर 2 नंतर घे आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायसाठी गेलो. मम्मीचा उपवास आहे त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी मम्मी घेतली. टेस्ट कर खा. तर मम्मीची साबुदाणा खिचडी इडलेली आहे. वगैरे करून आता आम्ही बँकमध्ये जातो. मम्मीचं काम आहे जरा. मम्मीने कालच बाजार केला ना मळगावला गेलेलं त्याच्यामुळे LIC भरण्यासाठी जातो आता आम्ही. तर आत्ताच आम्ही LIC वगैरे भरून बस स्टँडवर येलो. आता आमका 2ची बस आहे 2:15 ते 2 पर्यंत. बसमध्ये आम्ही आत्ताच बसलो पण ती जाम गर्दी आहे. गरमी झालेली पाहिलं. मम्मी तर एकदम कंटाळली. महाराज गावला खूप वैताग गेलो. असं वाटलं लवकर येतलो पण त्या एकदा बाजारात गेल्यानंतर हा घ्या त्या घ्या खाया परत बाकीची सगळी कामा करे वेळ होता. आता 3च्या बसने आम्ही गेलो घराकडे. आता आपण संध्याकाळी भेटतो डायरेक्ट. तर सगळेजण जमवाजमव झालेली असा. तर आम्ही आता हेळ्याकडे जातलो थोड्या वेळानंतर जेवण वगैरे करून. तर नाटक असा पूजेनिमित्त सत्यनारायणची सकाळी पूजा होती. तर चला मंडळी आता आपण थोड्या वेळानंतर जाऊया. तुम्ही या व्हिडिओमध्ये दशावतारांचा बऱ्याच दिवसांनी आता नाटक बघतला. आता थोड्या वेळातच जेवण वगैरे झालेलं आमचं. आम्ही नाटकाक जातलो. आजो त्याला येतं आजो नाही येऊचो. कौस्तुभी आहे नाटकाचं नाव सांग बघूया. गजकेसरी. गजकेसरी दशावतारांचा असा मा की सामाजिका दशावतारी के सामाजिक दशावतारी. जयला तू का वाटतं नाटक आता सुट्टी पडली जाऊ नाही मामाकडे. मग कधी 8 तारखेक 6 तारखेक. आज किती तारीख 5 तारीख. हां म्हणजे उद्या जातलास. परवा आज 5 तारीख उद्या 6 तारीख जातलं किती तारखे आ 7 तारखे. किती 7 तारखे. 7 चौकोईत पूजा गण्याच्या मामाकडे. हां 7 तारखे जातलं. आज तारीख चला चला आता वंगडा साबाने बाहेर पडले सगळेजण. पैसे घेतलं तळीयात घालू समाज जर नटीली तर चल गे आई आम्ही जाऊन येतो. रेकॉर्डिंग करून घेऊन येतो तुमच्यासाठी. आई आजो आणि साक्षी 3 जण असतात घरात. नाही चला जुनाच चप्पल घाल मम्मी. मस्त केलं देखावे. तर आम्ही आत्ताच पहिल्यावाडीत पोहोचलो. काय
हडे स्टेज केलेला आणि ह्यासाठी पूजा. चपला नाही ना चल मग इथे आम जरा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे डमरुधरा नागभूषणा कैलासपती जम्म महादेवा तुझ्या चरणी राजा कीर्तिदवचा सादर भगवान न्याय दरबारी पाहू. आता पैसे गावा होय तर सात तसंच घालू होयो के वहिनी नू उडावया सात घातलं वहिनी नू तुम्ही असात काय हो घरात काय वहिनी घरात चून सांगता भावजी नू तुम्ही इल्यात बसा अशा आता वहिनी घरात चून आटली आणि पैसे दितली उन्हात सद्ग पेळेर बसान वाट बघता वहिनी घरात तुझ्यात सांगता नो भावजी तुम्ही इल्यात पुन्हा आमचे हे घरात नाही हो झाला सध्याच्या कर्मगती हो बाय सांगता हो घरात नाही पुन या भवन तुले ढेगा लायले हानानी ढग घेता बाय खोटा किती बोलता पैसे देऊचे लागतं
माझ्या बापाचं मी जिवंत कशी का? अरे माझ्या या महिन्याचा चंद्र खरंच नवरी गडगडला काय काढणार माझं लोक परांठा एका गिळात काय वाटा असा बसा काढून घेतले वचा पडाले पण आता दांडग्या या पोरवांचा असं ना चौकशी तरी करून माझ्या शर्केची ही शाला पडली तिला गुलता मारता खरं जेव्हा फिरता आला कोण का मला वाचू आता किती वाचायचं मला नाही जगायचंय ऐकान घे माझ्या औशी बापाशी बाका एकच चांगली आहे पोरा तुझा सत्याला झाला तरी त्याला काय पासून मोठ्या आनंद लपलो तरी त्याला ज्याका ताण लागली ज्याका पाणी ज्याका भूक लागली माता नसलं तरी चालतं ज्याका भूक लागली त्याका अंग आणि ज्याका आजार घाल त्याका आजार ठेवतो या माझ्या बापाशी सांगलेला पति परमेश्वराय नमो नमः पति परमेश्वराय नमो नमः पति परमेश्वराय नमो नमः संसार रथाचे वाघ दोरे हाती घेऊन रकमी हाती नाही संसार रथाचे वाघ दोरे हाती घेऊन रकमी हाती नाही सौभाग्याचे लेणे लेऊन या पती चरणाशी नमिते पती चरणाशी नमिते संते एक संते नस दोखे वेगळे